पावसाचं आगमन झालेलं आहे। खूप जोरात पाऊस पडतो आहे। आता मस्त थंडक होईल। एवढ्या दिवसाने वाट बघून बघून आत्ता कुठे पाऊस पडतो आहे। विजेला चमकताय मस्त बघा, खूप छान वाटतंय। सकाळी अगदी 8:30 वाजले आणि सकाळी पाऊस येत आहे। खूप छान वाटतंय। इतक्या दिवसाची वाट बघून बघून फायनली आत्ता पाऊस येत आहे। मस्त वाटतंय, एकदम थंडक। आता असं वाटतंय खाली जाऊन पावसात आंघोळ करावी, पण अजून सगळी कामं पडली आहे म्हणून ते काही शक्य होणार नाही। चला मस्त आणून घेऊया पावसाचा एक कप चहा मस्त। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर फायनली ज्याची आपण एवढ्या दिवसापासून वाट बघत आहोत ना, त्याला आता पूर्ण विराम लागलेला आहे। म्हणजे पावसाचं आगमन झालेलं आहे। सकाळपासून खूप मस्त पाऊस पडतो आहे। ती सकाळी 5 वाजल्यापासूनच पाऊस पडतो आहे आणि आता इतकी मस्त थंडक वाटायला लागली आहे, कारण की गरमीने यावर्षी तर सगळेच जण खूप जास्त हैराण होऊन गेले होते। खूपच जास्त गरमी पडली यावर्षी, तर इतकी गरमी तर कधीच पडली नव्हती। एवढी गरमी यावर्षी पडली। चला फायनली आता पाऊस आलेला आहे, तर मस्त थंडकही होईल आणि खूप छान वातावरण सुद्धा होऊन जाईल पावसाचं। तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मला तोंडलीची भाजी बनवायची होती ना, त्यामुळे मी आत्तापासूनच तोंडली कापून ठेवते, म्हणजे संध्याकाळी जास्त घाई गडबड होणार नाही। कारण की आज तर संध्याकाळी मला भाजी घ्यायला सुद्धा जायचं आहे। आज शनिवार आहे ना, त्यामुळे। पण बघूया, आता जास्त पाऊस असला तर काही जाता येणार नाही आणि थांबला तर मग जावंच लागणार आहे। चला फायनली संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आत्ताच मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि आता भाजी बनवायला टाकते आहे। 7-7:30 वाजता जातो ना मी भाजी घ्यायला। 1-1.5 तास निघून जातो, 2 तासही निघून जातात, कारण की आपण बायका 4 ठिकाणी मोलभाव करून मगच भाजी असो किंवा कुठलीही वस्तू असो एकाच ठिकाणून काही घेत नाही। 4 ठिकाणी आपण विचारू, कुठे भाव कमी दिसला की तिकूनच आपण घेत असतो। चला आता स्वयंपाकाला लागली आहे। 1 तासात स्वयंपाक होऊन जाईल, मग लगेच आम्ही निघून जाऊ भाजी घ्यायला आणि मग तिकून आलं की नंतर जेवण भांडेकुंडे सगळंच राहते ना, खूप जास्त उशीर होऊन जातो। पण आम्ही ना दर शनिवारीच आठवड्याचा भाजीपाला घेऊन येत असतो, कारण की दुसऱ्या दिवशी मग रविवार असतो। शनिवारी भलेही थोडासा उशीर झाला, म्हणजे 10-11ही वाजले, तरीही दुसऱ्या दिवशी मग मी सगळा भाजीपाला नीट निवडून धुवून स्वच्छ डब्यांमध्ये भरून ठेवून देते। आठवड्याचा एकखट्टाच भाजीपाला आणते आणि मग दुसऱ्या दिवशी सगळा डब्यांमध्ये भरून ठेवला की आठवडाभर निवांत राहते। अगदी भाजीपाल्याचं जराही टेन्शन नसते ना, त्यामुळे। आणि आता तर पावसाळा लागला की मग भाजीपालाही जास्त चांगला मिळत नाही, त्यामुळे मग आठवडाभराचा आणून ठेवावाच लागतो। चला इकडे भाजी टाकून दिली आणि फक्त भाजीने काही होणार नाही। कोरडी भाजी असली तर सोबत खिचडीही बनवावी लागते, पोळ्याही बनवाव्या लागतात। तर भाजी टाकून दिली, आता एकीकडे पोळ्या करून घेईल, मग एकीकडे खिचडीसुद्धा टाकून घेईन। थोडंसं किचन क्लीन करून घेते आणि आता सगळा स्वयंपाक झाला की जेवढी भांडे निघतात ना तेवढी मी घासून घेत असते, कारण की मग तिकून यायलाही उशीर होतो आणि मग भांडी जर सगळी पडलेली असली की खूप जास्त ढिगारा लागून जातो आणि मग तिकून आलं की खूप कंटाळा येतो भांडे घासायचा। जेवण केलं की मग तसाही कंटाळाच येत असतो। तर जेवढी निघतात स्वयंपाकाची भांडी तेवढी मी घासून घेत असते। आणि बघा बाजारातून आले आणि माझी अद्रक लसूण मिरचीची पेस्टही संपली होती। लसूण तर मी सोलूनच ठेवलेला होता आधी, त्यामुळे तिकून आले, थोड्याशा मिरच्यांचे देठ काढले आणि लगेच मग अद्रक लसूण मिरचीची पेस्ट बनवायला घेतली, कारण की मग सकाळी ना टिफिन बनवावा लागतो, त्यामुळे मग घाई गडबड असते। तर मग बनवून ठेवली पेस्ट की मग सकाळी तेवढी घाई गडबड होत नाही, त्यामुळे आत्ताच मी बनवून ठेवत आहे। आणि आत्ता मी थोडे छोटे व्लॉग अपलोड करणार आहे, कारण की तुम्हालाही जास्त मोठे बघायला आवडत नाही ना, त्यामुळे। तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये काय कमी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा, त्याप्रमाणे मी माझ्या व्लॉगमध्ये थोडासा बदल सुद्धा करेन। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।